तंबाखू ओढोनी काढेल जो दूर बुडेल ते घर तेने पापे. कीर्तनाचे नियम आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात, पण सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलतो. कीर्तनात व्यर्थ बडबड कुणी करू नका. व्यर्थ बडबड करू नका सांगलो लटकणार त्यात. आता काय दांगडो आहे भो, काय बरेल गरमा धाती घाली भो तुम्ही. अगं काय बाయ్యా, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आली, नवऱ्याला दाखवल्याच्या नंतर नवऱ्याची खांड केली. अगं काय बाయ్యా, ज्या नवऱ्याच्या सोबत अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. म्हणले बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते हाता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं. बाईनं थोडा खेळ रचला आणि आवाज द्यायला सुरुवात केली. काका बाबा मामांची वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली, सगळी लोक जमा झाली. तिला विचारायला सुरुवात केली, बाई अगं काय झालं एवढ्या रात्री का हुन आवाज द्यायली. त्या बाईनं सांगितलं, काका या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं म्हणले या वारकरी बाबानं. खरं होतं का हो काका, ते खरं होतं का? किती खोटा आड आला. पण तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये जर खोटा आड येत असेल, काही काही लोक देवाला कोसतात, देवबा तू बी खरा ना नाही. वाक्यनाथ देवले इथला कोसतस ना. बर पावसाळ्यामा मिरच्या सुकाडायला टाक देतं 10 पावर, 10 पावर मिरच्या सुकाडायला टाक देतं पावसाळ्यामा. देवनी शितळा चालू करत काय या देवले काय देतं, देव बी काय चग ना भो. का रे त्यांना शिजन तू मिरच्या टाकी होणार तरी आपण देवले चगेल म्हण राहणार. मग आता चगेल देव शे का आपण, म्हणजे लोक बोलायला अजिबात जीभ चावतत नाही. हो आता आपल्याकडे जरा बरं वातावरण शिवा, काय काय कडे ते बोलामच गाया दिलेतच लोके. हा बोलामच. आता मला ते सांगणं नाही कारण म्हणे क्लिप त्या बी व्हायरल होईल. पण ती जनत्याना परिसरनी भाषा रास नाही का, जनत्याना परिसरनी भाषा सांगा. मग चंदनपुरी मग भाषा सांगा गेली, ती क्लिप चांगली व्हायरल होईल की म्हणे. हो आमचे गुरुजी आहेत ना कृष्णा माऊली जायखेडकर, गुरुजींना जर ते जामदेवाले गेले भेटायला, त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी गुरुजी म्हणजे आपले भगवंत आहेत, हे प्रत्येकाला वाटत होतं. पण ते लोक लय साधे हो, इतके साधे का माऊली बाबा. हो परशु बाबा, त्यांच्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही, कधी चुकीचा अर्थही लावत नाही, एकदम साध्यापणाने जगतात ते लोक. माऊलीले सुद्धा त्या बोलत, ए माऊली झाल रे आमना घरचे आले रे, ए माऊली एकदा वे रे. त्यास काय त्यासले घेणं देणं नाही, त्यासनी भाषा वेगळी. पण ते आयराणी जर बोलत असे त्यासले एकेरी भाषा मग बोलान सवय. पण इतका जीवाडा ना महाराज. मन पहिलं कीर्तन ते सय्यद जलाल महाराज तडेच वारणा होतात ना, ताजुद्दीन महाराज. मी म्हणा जवळ महाराज नाव ते कायम लेत राहणार, तेच नाव घे मला. हो ताजुद्दीन बाबा वारले ना तिथं, तर ताजुद्दीन बाबा वारानंतर 10वा दिवस तर ते 10वाना कीर्तन म्हणा होता. आता कीर्तन करीश नाही मी इगू अरे आटे बी बुकी राहणार रे, आटे बी शांतता नाही रे. तुमना परजाच्या कमी सडगावनी ग्रामपंचायती किन्निंग जाऊ रे. नाही राहतच त्या गाव परत राहतो बुकणाऱ्याची वर्षाने लागू, बुकणाऱ्याची वर्ष लागान सोडली ना म्हणे इथली गर्दी जमस. विठ्ठल 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 त्या लोकेशनी भाषा एवढी साधी आणि सोपी रास ना. त्या कोणले बी एकेरी भाषा मा जर PSI जोडे बोलणं होय ना तरी त्या अशा कार्य साहेब असंच म्हणतात त्या मन कीर्तन होय ना. आता त्यासले कीर्तन आवडणं मग त्यासनं पद्धत अशी ना साहेब गोरख बाबा, जर कीर्तन करायचं असेल, दशक्रिया विधीचं असेल, बारशाचं असेल, तर ते पूर्ण जेवण करून रात्री बैठक बसवतात बठ्ठा गावना लोके. आणि अख्खा गावना बाया माणसे बशिष्ठने मग निवड करतात की आपले या कार्यक्रमाला कोणता कीर्तनकार बोलावून असे. मन पहिलं कीर्तन होई जायला होतं. मग त्यासले मन नाव काय सुधरे नाही. त्या बाईशने त्या बाऊले सुचाड की तो दोंडायचा नाही येल होता ना त्या महाराजले कीर्तन देणं शे. आणि नेमकं मला फोन करा, तुम्ही वैयक्तच होते किर्लोस्कर महाराज, मला फोन करा, हे भाऊ हे महाराज हे अरे आमना गावनं कीर्तन ले रे. तुम्हाला तारीख देखणी पडीन महाराज. ए भाऊ ले रे, त्यान मायना साला रातली मीटिंग मा बट्या बाया बिन माणसे बी सांगेत, त्यान मायना साला ते भुऱ्याल बोलावा रे. मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते
त्यांना तिथं शिव्या द्यायच्या नाहीये, फक्त भाव आहेत त्यांचे, नाही का, आपुलकी जिव्हाळा. हो, कसं आहे ना, त्यांना कळत नाही ते काय बोलताय, पण ते त्याचा भाव चांगला आहे. पण प्रेम ए महाराज चाल रे, ए महाराज ले रे, तारीख ले रे, त्यान मायना साल्या बट्या बाया सांग ना, ते बुरियाल बोलावर त्यान मायना साला, ते नाचच बी मस्त आणि सांगच बी मस्त साला ते. हो भाऊ, तारीख देऊ नको, पण इथला कुमचाड नको रे आप्पा. भाषा असते महाराज ती, बरोबर आहे का नाही, बोलतात काही काही लोक. आता म्हणा एक मन मोठा भाऊ ना, जिस साला ना पोरगा, तो म्हणे मामाजी काहीतरी व्यवसायाने लाईन पाहिजे म्हणतं, टेन्शन लिहू नको राजू दादा, तुला काय करणे म्हणे, मला हॉटेल टाकणे म्हणतं, लेबू 5-50 हजार रुपये लिहा आणि कर सुरुवात. ना आता म्हणा पोरगा जवळ ना, आता त्यांनी एक पावरा समाज ना पोरगाला ठेवा, त्या लोके बी तसाच राहतच बरं, त्यासले बी विचार असले असं अपमान करू असं नाही राहत, प्रेम मा बोलतास पण तसंच बोलतोस त्या बी. आता तो पोऱ्या कामले ठेल होता पावरा समाज ना, मी मन भाचाल फोन करा, कार्यक्रम नाही होता, गरज होतो म्हणता, याला पैसा दिले त्यांना, धंदा कसं काय चाललाय ना काय नाही चेक करूत म्हणतं. म्हणा 2-3 मित्र होतात महाराज लोके, त्या बिवनात भेट आले, म्हणतं चला भाऊ जाऊ गो, त्याला फोन करा म्हणता, राजू हा म्हणे मामाजी, म्हणतं मी इरायनो बरं भाऊ, हा म्हणे मामाजी या म्हणे तुम्ही. आता त्यांना तो एक पोरगा भांडाकोंडा आवराले घसा घुसाले पावरा समाजना पोऱ्याला आयला होता, त्याला सांग म्हणे देख आयाटे जे बी शे ते म्हणा मामाजीच मुळे शे, मना मामाजीच ना आदर आतिथ्य इथलं करायला पाहिजे की त्या कोणता शब्द बी दुखावला नाही पाहिजे, आणि बठ्ठ्या गोष्टी सर्व उपलब्ध कर द्या म्हणून मामाजीसले. हा राजू भाऊ टेन्शन नको लिहू म्हणे तू, हा हा, आणि एक टेन्शन आहे ना, सुरत मग चांगला बीकॉम का वयलोय ना, त्या टेन्शन कधीच म्हणत नाही, अरे यार भाऊ टेन्शन यार. तसं त्यांनी सांगा म्हणे राजू भाऊ तू काय चिंता करू नको, मी बठा बराबर करली सो. आता मी गऊ मी बसेल होतो, त्याने फ्रीज मध्ये पाणी बाटली काढीन मना आतमधीने मला म्हणे, ए महाराज आईले रे पाणी पिले ते मायनस आलं ले रे महाराज. तो मन बाचा म्हणे का रे हो आक्या नीट बोल रे, तशा नाही रे राजा भाऊ, मी त्याला चवना थोडी सांगणार, त्याला ते सांगी राह ना ले रे महाराज पाणी पी. त्याला पक्क माहिती मी चुकीनं बोली नाही राहिनो, अहो मन बाचा सांगे तू नेमन बोलणार आहे आक्या, ए राजा भाऊ अरे मी नेमन बोल राह ना, त्याला काय गाय आधी राह ना का रे, त्याला ते इथलाच सांगणार ना लेणारे भाऊ ए महाराज लेणारे महाराज इथलाच सांगणार मी. म्हणजे काही काही लोक बोलतात पण त्यांचा बोलण्याचा भाव जरा वेगळा असतो नाही का. हा हरी विठ्ठल विठ्ठल जमलेल्या लोकांना बाईनं सांगितलं या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला, माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलेला. गावातील लोक म्हणत होते अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणाटे विचारायचा, परस्त्रीच्या आबरूवर हात टाकला, तुला कळतंय का, तुला वारकरी म्हणून लोक पुसतात रे. पण वारकरीलाही कळत होता आपली चूक नाहीये, पण काही काही गोष्टी चूक नसताना सुद्धा आपल्याला मान्य करावं लागतं, नाविलाज असतो, पर्याय नसतो. कारण जर का नाही ते तर आहे भोग तर भोगावाच लागणार आहे, पण काही काही ठिकाणी माणूसनी चूक नसताना त्याला नाविलाज ते सहन करणं पडस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा ना, जवळ बटी गर्दीन गर्दी एक माणूसने मागे बुकस ना, त्या गर्दीमा बुकान पहिले एकदा आपण आपले विचारले आपण या माणूसले चांगलं वैयक्तस का जाणतस का, नाही ते बिनकाम ना ते बुकी राहणं म्हणीचे ना आपण बी बुको असं कधीच करा नाही, बरोबर आहे ना. बाकीसले वायबारपणा करा सवय, एखादा जरी क्लिप व्हायरल होईने मनसारखा गरीबने. हा कसं आहे ना, ज्याचं जडतं ना त्याला कळतं दादा. तरुण भावांना या भावाची एक रिक्वेस्ट असेल, दादा आजच्या कीर्तनातून माझा हा संदेश पण लक्षात ठेवा, एखादाचा व्हिडिओ व्हायरल झाला, आता आहे ना अशी सिस्टीम आलेली आहे की एखादा मुलगा एखादी मुलगी बहीण भाऊ असतील तरी सुद्धा त्यांचा जवळ घेऊन फोटो बनवतात, व्हिडिओ बनवतात, आपल्याला असं वाटतं की बहीण भाऊ चुकीचं काम करतायत. सासऱ्याचा आणि सुनबाईचाही व्हिडिओ बनवतात, इतके लोक नालायक झालेत. आता सोशल मीडियामुळे काय होतं, चांगला माणूस पण बदनाम होतो. घडलं काय माहितीये का, तुम्हाला माहिती असेल साहेब गोरख बाबा, माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता आणि गोंधळाच्या कार्यक्रम मध्ये मी काय केलं, लोकांना असा संदेश मी सांगत होतो घरच्यांना की तुम्ही गोंधळमध्ये जनावर नाही मारले पाहिजे, काहीतरी चांगलं गोडधोड करून खाऊ घाला. नाही भाऊ म्हणे आपला खंडेराव नको होईन म्हणे, तुमले संकट येईन, मी करस म्हणतो मला काय देखाय जाईन. आता मी गोंधळ घाला एकदम चोख्ख जेवण ठेवा, हो शुद्ध शाकाहारी जेवण दिलं. आता जेवण बिवून वगैरे रातल्या त्या गोंधळी नाचतच ना, तरी म्हणा बहीण पाहुणा मित्र परिवार बठा होतात, मला सांगे सौरी उभं कर दे ना म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा राधा राणींसाठी का नाही यासाठी इथला नाचतस म्हणे, वृंदावनमा मंदिरमा जाईश नाही माटे तुम्हाला दारमात देवनं मंदिर भरायले देवना दरबार भरायला तुमले आटे नाचाल काय अडचण शे म्हणे.
मला सांगी सवरी त्याची फॉर्म भरायला लायती ना. मला का तर माहित मला दुश्मन बेत मला तंगडा तरी उपटी देते ना. असं नेमकं मी नाचायला लागलो. आता मला असं म्हणायचंय, मला लहानपणापासून नाचण्याची आवड आहे आणि कथ्थक असेल, भरतनाट्यम असतील, याचे मी लहानपणी क्लास केलेले आहेत. म्हणून माझं नाचणं ज्यांनी बघितलं त्यांना माहीतच आहे. मला असं म्हणा नाही, जी बैल पुरणनी पोळी यस ती आवर्जून पाहुणार रोकस ताई राहायचं सकाळी दाय टाक दिसू. बरोबर आहे ना बहिणी सोन? पाहुणा कोणती बाई रोकस आणि डाळ कोणती बाई टाकान सांगत, जी बैल पुरणनी पोळी येस ती बाई सांगस राहाय जाव माय सकाळी दाय टाक दिसू पुरणपोळी खाय जा. बरोबर आहे ना? जी बाईली येस ती बाई रोकी राहिनी पाहुणा, जिली येत नाही तीन गुपचूप खायला आलं पाहिजे. बरोबर आहे ना? जिली येत नाही तीन गुपचूप खायला बाकी नाही देड येणार नाही माय मला ते आवडत नाही, तुला आवडत नाही नाही तुला येतच नाही. लबाड्या नको ठोकू तू आटे. बरोबर आहे की नाही? आता मला थोडंफार नाचतायच म्हणेन मी नाचत. बरं हिंदी गाणासवर नाचू का? झलक दिखला जा असं काय होतं का? मी देवना गाण्यावर नाचलो. तू खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तुझ्या विन जीव माझा राहीना. आता बाकीना नालाय कस नाही गाणं बी बदलाय टाका त्या व्हिडिओ ना. हा कोणतं गाणं आहे ते आता लायल त्याच नाही. भारी भारी गाणं टाक दिले त्या गाण्यानं बोलणं येईल ना माझे. हा 2-3 व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या मी देवना गाण्यावर नाचले. मग ते त्याबद्दल काही घेणं देणं नाहीये, कारण माझा जो मालक आहे तो माझ्याकडे बघतोय. आता तो व्हिडिओ व्हायरल झाला, मी नाचत होतो आणि नाचताना मी देवाच्या गाण्यावर देवाच्या दरबारात खंडेरायाचा दरबार आहे मी नाचलो. बरं आपला काना देशमा आई तिथलं पट असले माहितीये गोंधळीसनं काम करणारा ज्या मुरल्या राहतीस त्या पोरे राहतस. बरोबर आहे ना? पोरे साड्या नेसतस. एक मुरली असं नातं त्याशनी लागलं होतं, कारण म्हणा जिज भाऊकडे गोंधळना कार्यक्रम तटी हेल होतात. मग जिज भाऊ त्यासले मामा म्हणे. आता मन बी नातं लागे मामा बाचानं त्या मला जवाईच म्हणत. आता तो गोंधळी पोरगा त्या मेन गोंधळीले बाप मानेल होतं. आता त्या म्हणे पाहुणा तुमले नाचणं पडीन म्हणे दाजी. म्हणा हात दरी वळली ना मी नाचायला लागलो. आता नाचायला लागोत मला पक्क माहिती आहे तो पोरे आहे त्यानं हात दरी नाचणू. बाकी ना उलगेल वावरे म्हणे ओ बाप महाराजांनी बाईचा हात धरला. अरे मला इथला खानदानी जन्माल घालेले ना, बाईना तोंडकडे सुद्धा दखत नाही मी हात धराना दूरच आहे. विठ्ठल इतका व्हिडिओ व्हायरल झाला, इतका व्हिडिओ व्हायरल झाला. मला असं वाटत होतं की यार आपण कुठेतरी असं एवढी इज्जत कमवून जर असं बदनाम व्हावं लागत असेल त्याच्यापेक्षा मरण पत्करलं होतं. मी आत्महत्या करून मारायचा सुद्धा विचार करत होतो, कारण माझ्यावर बितत होती ती. मी आता तुम्हाला जरी विनोदात सांगत असेल ते काय बितत होती माझ्यावर ते फक्त मला माहिती आहे. कारण मी सांगतो ना, ज्याचं जडतं त्याला कळतं नाही का. एखाद्यानी पोरगी निघी गई त्याने टिंगल करणारा चौकमा बशी बशी चावतच, पण ज्याने निघ जायला त्याने घरमा जायचं का चुला पेटेल नाही राहत. विठ्ठल विठ्ठल हसणं सोपं आहे दुसऱ्यावर, टीका करणं सोपं आहे. एखाद्याला चुकीचं ठरवणं सोपं आहे, पण कधी त्या जागेवर तुम्ही उभे राहून बघा तुमच्यावर काय बितते. आणि मला तो अभंग त्याच्यामुळेच घ्यावा लागला की भोग तो ना गडे संचिता वाचून. तुम्ही दुसऱ्याला जेवढा त्रास देता ना त्याच्यापेक्षा 4 पटीनं आपल्याला त्रास होतो. मग तो कधी का असेना पण होतो पक्का. विठ्ठल बाकी नाचणी लायकी नसताना सुद्धा कमेंट्स पास करत त्या अशा कीर्तनकारांना तारीख देऊ नका. जस काय 7वी पिढी पाहिजे कीर्तनकार होतात यान घरमा. काही काही सांगे इथलं नाचो का. आई आई सांगणारा कोण होता माहितीये का, इथलं नाचो का. ज्यान बायको डीजे मा नाचस तो बी सांगे हो वारतून बायकोले आवर रे हो आप्पा तुम्हाला कथा आवराली राहणार आहे. पण नेमकं सांगू का तुम्हाला, जितनी दुनिया मजाक उडाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. महाराज 2 वर्ष अगोदर 4 वर्ष अगोदर आपण समाजाच्या समोर आलो. पहिले एकदम छोटी मोठी दुकान होती आपली. हो एकदम छोटीशी दुकान होती, पण आता मार्केट मध्ये 4-5 वर्ष पहिला पुरस्कार आपला धुडामा भेटणार खानदेश रत्न. आणि आत्तेच 8 दिन पहिले पुरस्कार भेटणार राष्ट्रीय कीर्तनकारांना 21 संस्था मिळेशनी दिना. महाराज बदनामी करणारे करत राहतात. तुमले आई बी सांगत बर पाणी कितलं का खराब राहे ना, जरी पेवाल काम माहित नाही पण आग बी झाडाला काम पडस. बरोबर आहे ना. हो पाणीनी किंमत वाढी की कितली वाढणी. माले चांगला आठस लहानपणी जर बाजूना वावरवाला नाही एक पाणी करता पीक जास होईना आत्ते बी
एक पाणी करता जर पीक जास्त ना बाजूना शेतकरी जर चांगला असेल ना तो बाजूवाला सांग हे भाऊ तू ये राटाय की टेन्शन नको लिव रे एक पाणी मन येरवर भरले लागे ते रातले लिहिलेत जाय तू दिनले मी भरली सो बरोबर आहे ना. म्हणजे पाणी दान मा देवायचास देवायच आहे पर तेच पाणी ना इथला भाव वाढी घ्या ते जे पाणी अख्खं वावर वलाले फुकट भेट ना तेच पाणी ना भाव इथला वाढी घ्या की 20 रुपया मा 1 लिटर भेटत बाटली मा वाढणार ना भाव. हा पण जवळ मी दाखला होतो ना आग पेटी लेवाल जाऊ ना तो बी 1 रुपयानीच भेटे ना ते बी 1 रुपयानीच भेटस कारण शिलगावणार ना भावच वाढत नाही. विठ्ठल विठ्ठल सगळी लोक जमा झाली. लोक म्हणत होते अरे वारकरी असल्यावर माडकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. वारकरी बाबा म्हणत होता आता फक्त सहन करणे कारण आता बाईच्या शब्दावर जेवढा विश्वास केला जाईल तेवढा माझ्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही. आता मला फक्त सहन करणं हाच एक पर्याय आहे. समधी लोक जमा झाली. कुणी म्हणत होतं याला जाडून टाका कुणी म्हणत होतं मारून टाका कुणी म्हणत होतं याला गडफास लावा. एक सुज्ञे बाबा आले अरे असं काही करू नका हा वारकरी आहे ना. वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आली ना एक काम करा यानं परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. वारकरी असल्यावर एक काम करा या वारकऱ्याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. जे हात बाईच्या आबरूवर टाकत होता ते हात तोडा आणि याला मोकळं करा. का या वारकरीचे तुटलेले हात बघून दुसरा वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही म्हणून याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा म्हणले. आता वारकऱ्याला चौकात बांधलं दोघं हात तोडले. तर महाराज दोघं हात तोडले वारकऱ्याला मोकळं केलं. वारकऱ्याला पंढरपुराचा मार्ग धरला. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू प्रसंग बिकटा एवढा त्रास होतोय पण वारकरी वारी करतोय. भगवंताच्या मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यात गेलं देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्याकडे बघून न कळतच डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. देवानं दर्शन दिलं. देवानं प्रश्न केला वारकरी बाबा रडण्याचं काय कारण आहे. वारकरी बाबानं सांगितलं देवा तुझ्यासाठी वारी करतोय रे. तुझ्यासाठी वारी करणाऱ्याला तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला तुझ्यासाठी टाळ वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर देवा तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे देवा. देवानं सांगितलं तुम्ही माझ्यासाठी टाळ वाजवतात माझ्यासाठी भजन गातात माझ्यासाठी पायी वारी करतात तरी तुम्हाला हात गमवावे लागले. म्हणले हो देवा आणि जर इतकं सारं तुझ्यासाठी करूनही हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कसं म्हणायचं पंढरीश पांडुरंग परमात्मा. देवानं सांगितलं काळजी करू नकास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणला काय तुम्हाला आता वाटतंय ना की तुमचे हात गेलेत जे हाताने माझ्यासाठी टाळी वाजवत होते ते हात चिरावलेत मी. म्हणे हो यात माझा काही अपराध नाहीये. म्हणे कसं मी कधीच कोणाचं वाईट करत नाही. जे पण होतं ते तुमचं कर्मानुसार होतं. म्हणे कसं देवा मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावत होती. कसायाच्या हाती गाय लागत नाही. मग कसायाच्या हाती गाय लागत नाही गाय जीव घेऊन पडत होती तेव्हा तुम्हाला बघितलं. तुम्ही ब्राह्मण होते गंगेवर स्नान करत होते आणि तुम्हाला स्नान करताना बघितलं आणि कसाय दादांना आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली गाय मला घावत नाही तेवढी गाय द्या म्हणले धरून. तुम्ही काय केलं गाय तिचा जीव वाचवत होती तुम्ही तिच्या समोर गेले दोघं हात आडवे केले. मागच्या जन्मामध्ये गायीच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले म्हणून ह्या जन्मामध्ये दोघं हात गमवावे लागले. कारण तुम्ही आडवे हात केले नसते तर गायीचा जीव गेला नसता. या हातांमुळे गायीचा जीव गेला म्हणून तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले बाबांचं प्रमाण केले कर्म झाले त्याची भोग आले. तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. वारकरीच्या डोळ्यात अश्रू होते. देवाला सांगितलं देवा तू खरंच जादूगर आहे रे. माझा गुन्हा माझ्या लक्षात आला पण देवा मला सांग ना तिचा नवरा तर गप गुमान झोपला होता त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं तो गप गुमान झोपलेला दिसतोय ना तोच मागच्या जन्माचा कसाय्या आणि जी मारणारी बाई आहे ती मागच्या जन्माची गाया. त्यानं जसं तिची खांड केली या जन्मामध्ये तिने सुद्धा त्याची खांड केली. केले कर्म झाले हो भोगा भोगावाच लागतो. मग ऐका ना पहिला दृष्टांत साधू संतांना सुद्धा भोगा भोगावाच लागतो. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतंय. मग आता मला सांगा संतांना भोगावं लागलं साधूंना भोगावं लागतंय मग तुम्हासारखा मनासारखा सोडी का देव बा. मग आता आपलं उदाहरण द्यास. एक म्हातारा जरा बोलका होता. सुनबाईले काही सैन वय नाही माय म्हणे मन सासरा बोलता बळबळ करस नवराल म्हणे तुम्हाला म्हातारा बोलता कटका करस याला कुठेतरी काढा म्हणे. हो
आता नवरा विचार करत याल जर कुठे बाहेर दाड गाव वाटला कुठे वृद्धाश्रम टाका भाऊ बन किंवा गाव मा सुई जाई त्यापेक्षा असं करत म्हणे म्हातारा नाही ना लेंडर फुसच कर टाकत बापाला सांगितलं पप्पा काय रे बेटा तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी घेऊन जायचंय बापले एवढा आनंद इथला वायबार पोऱ्या का वन टाइमले 3दा ठोकी दी आणि मला तीर्थक्षेत्रावर आंघोळलेलंही चालना काही काय ना पोऱ्या सुधारणा पो म्हणे 4 व्हीलर गाडी मग बापले बसाडं लई घ्या आता गंगा स्नान करणे गंगा स्नान करणे गुडगाल पाणी होतं म्हणे बावड्या बसू का भाऊ वाटे नाही म्हणे पप्पा चला पुढे गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे काय रे बावड्या बसू का चला हो पप्पा पुढे आता कंबरनं पाणी छातीला लागायला लागे म्हणे बावड्या तू नका बजेट बदली घ्या भाऊ चला म्हणे पप्पा पुढे पप्पाच्या लक्षात आलं बाळा तू इथं तीर्थक्षेत्रावर आंघोळसाठी नाही तू मला इथं पाण्यात मारण्यासाठी आणलेलं आहे माझ्या लक्षात येऊन गेलं पोरगा म्हणे पप्पा तुम्ही बरोबर वय का म्हणे तुमले आठ मारायला लयच म्हणे बाप म्हणे भाऊ एक काम कर काय पप्पा तू मला मारायला आणलेलं आहे मार पण तू जागा बदलून टाक पोरगा म्हणतो पप्पा तुमच्या लक्षात आलं मी तुम्हाला पाण्यामध्ये सोडण्यासाठी मारण्यासाठी आणलेलं आहे म्हणले हो मग जागा काहून बदलायला सांगताय मरायचं आहे ना इथं पण तर मरायचंय जागा बदलून पण मरायचं जा मग जागा काहून बदलायची तुम्हाला मरण त्या विषय जागा बदलायची नाही ते मरणच मग तू मला जागा का बदलावायला रे ना म्हणे म्हाताराला सांगे म्हातारा म्हणे भाऊ तू जागा बदलाय टाक रे का बरो पप्पा भाऊ म्हणे हाई जागावर मी मन बापले सोडी जायले तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक जे पेरणारा ते चुकवणारा जे पेरणारा ते चुकवणारे बरोबर आहे ना बट्या बहिणीला सांगस पहिला पहिला त्या 4थींदा सांग राहिनो तुम्हाला पोऱ्या तुम्हाला भाऊ बोल राय ना जी बाईले वाटच होई म्हणा मायबाप सुख मारावाला पाहिजे तिने आठे सासू सासराले सुखमा ठेवा तुम्हाला मायबापले देव सुखमा ठेव बरोबर आहे ना तुम्ही सासर माहेर माई येतीस ना तो भाऊ जायले 3-3दा सांगते म्हणजे मन बापले थंडीने चहा लागस एक कपू काय दिसव माय सकाय म्हणजे तू ना बापले सकाय मा चहा लागस म्हणे तू वहिनी ना रावण्या कराने तू वहिनीतून बापले चहा पाजायला पाहिजे आशा ठी राहिनी ना आठी बी तीज आशा ठेव कारण तू ननीनले बी तीज अपेक्षा आहे ताईतून कडे त्यांची मन बापले थंडी मा चहा लागस एक कप सकाय मा उकाय देत जाय बरोबर आहे ना हा नाही ते काय विजय माहितीये का आटे जर तुम्ही सासू सासराले गोमाल कर ना तर ती तुमने भाऊ जाई तुम्हाला माय बापासले कोमचाळ कराशिवाय राहा कारण जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या ते लिहून या ते देव बरोबर आहे की नाही हो आको एक म्हणे सुईन मांगे चुलान मांगे दखा बहिणी तुम्हाला काय बजेट येतो मी काय सांगा बरोबर आहे ना कोणतीही गोष्ट करत असताना सावधगिरी बाळगायची बरं हा मना छोटा छोटा पॉइंट राहतच पण ध्यान मा ठेवा सारखा राहतच तुम्ही नेमन ऐकत जा फक्त विठ्ठल जसा म्हातारा होता तशीच म्हातारी बी बोलकी होती पण तुम्हाला एक गोष्ट सांगा कर्माना पुढे जाता येत नाही तुमनं कर्मानुसार ज्या दिन मरण आहे त्या दिन आपले देव बी वाचाडत नाही आणि आपला मायबाप बी वाचाडत नाही काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा हा ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बाप माय बी वाचाडू शकतात नाही देव बी वाचाडू शकत नाही आणि ज्या दिवशी मरण नाही त्या दिन मागे ते दुश्मनी गाडी जरी ठोक दिली तरी आपलं नुकसान होणार हा तसंच एक म्हातारी बी बोलकी होती सुनबाई म्हणे बोलती कटकट करस म्हणे तुम्ही माय कुठे तरी काढा पोऱ्याने बी तोच विचार करा कुठे जर झाडं ते नातेवाईक मा भाऊ बन की मा सोयी जाई म्हणे म्हातारी माठ टाकास यांनी काय करा रात्री मस्त 8:30-9 पर्यंत जेवण करली ना 11-11:30 वाजू दिनात म्हातारीनं गासोडं बांधली ना दुसरा मजलावर लेग्यान वरती खाल फेक दिनी म्हातारीनं गासोडं बांधली ना दुसरा मजलावर फेक दिनी निश्चित झोपणार नवरा बायको गैबो म्हातारी पायटे दरवाजा ठोके बावड्या दरवाजा उघड भाऊ पोऱ्यान दरवाजा उघडा माय दिकने म्हणे माडीव म्हणे काय रे भाऊ दुसरा मधला अर्थ पेक दिन तरी बी जीवतच आहे तू भाऊ म्हणे जवळ तू वरते पेक ना तर खाल कपाशीन गाडी भराय राहायची मरण नाही ना तर मरणार नाही मरण नाही तर मरणार नाही हा पण बाकी कर्म चुकत नाही विठ्ठल पहिला दृष्टांत सांगितला साधू संतांचा दुसरा सांगितला तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवांचा आता चला पुढे स्वतः जगाचा मालक स्वतः न्यायाधीश न्याय करत असताना स्वतःला वाचवतो का वाजले किती साहेब
खरी गडा सांगा. 10:50 11 वाजा मध्ये 10 मिनिटं बाकी आहेत. वा वा, 11:15 वाजल्यात 15 मिनिटं बाकी आहेत तुम्हाला मनकडे. असा जीव करा ना, मी का नाची लिहू 15 मिनिटं राहणार. खरं तर माझी तब्येतही बरी नाही, हाताला एवढी मोठी जखम झालेली, मी तसंच बाकीना लोक असं बी म्हणते त्यांनी फॅशन दग जाऊन रुमाल नाही बिमाल बाकीचे नावे ठेवा ना, काय नाही विचारत नाही काय का बाई असं पुरा पुरा फॅशन मारा आज बुवा ते रुमाल नि बिमाल नि पुरा बांधीन येला थाल ना रे दादा तक्ती बोय रे ने रे आप्पा हातला जखम होई जायला रे भट्टा चवनच करत तू म्हणून. काही काही लोकांना बदनामी करायचंय त्यांच्या पद्धतीने ते करतात. मन लुंगी नेसाना कारण लुंगी लावाना कारण माहित नाही, मन रुमाल बांधाना कारण माहित नाही, मन असं राहावाना कारण माहित नाही, फक्त अंदाज लावतो लोक. बाकी नाते आहे ना, ज्याची नजर चांगली आहे ना, गोरख बाबा, ज्यांची नजर चांगली आहे ना, ज्याची दृष्टी चांगली त्याला सृष्टी चांगली दिसते. मी जेव्हा गलीतून निघतो ना, काही काही श्रद्धाळू लोक असं म्हणतात बाकी ना, ज्याने नजर चांगली पोऱ्या एक नंबर दिखस रवी किरण महाराज देख का असं वाटत जस काय राधा राणीनं स्वरूप आहे, जस काय कृष्णानं स्वरूप आहे, चांगला नजरवाला. आणि ज्यासले किडा पाडणार ओतून बाय वासा काय रास रे म्हणजे कोणले कोणले म्हणा मी एक गरीब परिवारातला मुलगा आहे, पण ज्याची नजर चांगली तू माझ्यामध्ये राधा राणीलाही पाहतो, माझ्यामध्ये कृष्णाला पाहतो, माझी तेवढी लायकी नाही मला माहितीये, पण लोकांचे भाव किती भारी आहेत. ज्याची नजर चांगली ना, सृष्टी चांगली, किती दृष्टी चांगली का सृष्टी चांगली दिसते. हो ज्यातले किडा पाडणार आहेत बाकी ना असा का बरं काय का पट्ट तुला पुरं माहित नाही रे मग पुरं माहित नाही म्हणजे तुला बजेट काय रे हो आप्पा. अरे काय येडापणाशी ठल विठल 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 स्वतः जगाचा मालक, स्वतः जगाचा मालक स्वतःला सोडतो का? लक्षपूर्वक ऐका. जेव्हा भगवंत निज धामाला जायच्या आधी भूषणदादा साहेब कुठे गेले? हा मी म्हणतो मला बेस्ट फ्रेंड कुठे दिखी नाही राहणार, तुम्हाला जोडी विकिडा पाडणार येतो होते बोलता स्टेटस लावलो तू रवी किरण महाराज, तुला माहिती आहे तो काय बी लगीन होई जाईल त्यानं नाही गळवर सोडा मला 2 वर्ष बानट सुरू ठल विठल 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 भगवंतांनी जर आम्हाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले आहेत आणि देवाची उभा राहायची पद्धत सुद्धा अशी की पायात आडी असायची. झोपताना पण पायात आडी टाकून झोपत होता देव. आता देवाच्या पायात आडी या, पण देवाच्या पायाला पद्म होता, पद्म चकाकत होता. चकाकणारा पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि शिकाऱ्याला असं वाटलं चकाकणारा पद्म नाही तर असं वाटलं शिकाऱ्याला जणू काय कोणा प्राण्याचा पक्षाचा डोळा चकाकतोय. आता जसा का बाण सोडला शिकाऱ्यानं बरोबर देवाच्या पायाला, देवाचं मरणच अंगुष्ठात होतं. जसा का बाण लागला भगवंताला टहा दिशी आवाज आला. शिकारीच्या लक्षात आला अरे आपण कोण्या प्राण्याला पक्षाला